आणि जमलेले पुरुष सुद्धा खदखदून हसतात, तेव्हा वारी ही जात धर्म वंश पंथलिंग असा कोणताही भेद मानत नाही याची जाणीव होते. आणि म्हणूनच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आपल्या लेखातून म्हणतात, वारीचे सामर्थ्य समता संगराला लाभो. अगदी तोच विषय मांडण्यासाठी उभी आहे मी. स्पर्धक कोड क्रमांक 12 विषय मांडते, वारीचे सामर्थ्य समता संगराला लाभावे. मित्रांनो, प्रस्तुत विषयात दाभोळकरांना अपेक्षित असलेली वारी ही फक्त पंढरीचीच आहे. महाराष्ट्राच्या मातीतून एक पाऊलवाट गेली 800 वर्ष अविरत चालत आलेली आहे. ही वाट फक्त पंढरीला जात नाही, तर ती माणुसकीकडे जाते. मुळात वारीचे सामर्थ्य समता संगराला का लाभावे? तर बघा, तुकोबरायांची एकात्म भावाची तत्व परंपरा वारीत पावलोपावली जिवंत होताना दिसते. जनाबाईंसारखी दासी म्हणते, माझा विठ्ठल माझ्या ओटीवर खेळतो. इथे अध्यात्म सामाजिक स्थितीच्या पायऱ्या पाडून टाकते. वारी ही केवळ देवाचीच नव्हे, तर माणसाच्या प्रतिष्ठेची मोठी चळवळ आहे, जिने समतेची चालती बोलती प्रयोगशाळा निर्माण केली. आणि म्हणूनच वारीचे सामर्थ्य समता संगराला लाभावे असं दाभोळकरांनी म्हटलं आहे. आता हे सामर्थ्य कोणत्या समता संगराला लाभले? तर उपेक्षितांना, वंचितांना, विविध क्षेत्रात अधिकारांसाठी झुंज देणाऱ्या स्त्रियांना, आदिवासी वनवासी म्हणून विकासापासून कोसो दूर असलेल्या आपल्याच माणसांना, आर्थिक विषमतेतून मुक्तीची आशा ठेवणाऱ्या शोषितांना, आणि उरलंच तर लिंगभेदातून छळ होणाऱ्या तृतीयपंथीयांना, त्याचबरोबर वैचारिक गुलामगिरीत अडकून बसलेल्या आपल्याच माणसांना वारीचे सामर्थ्य लाभो. मित्रांनो, वारीचे सामर्थ्य समता संगराला लाभावे असं म्हणत असताना इथे लाभे हा शब्द आहे, कारण लाभावे हा मुळात आशा, इच्छा, अपेक्षा आणि अपूर्णतेची जाणीव करतो. त्यामुळे आजपर्यंत वारीचे सामर्थ्य समता संगराला का लाभले नसावे? कारण बघा, वारी ही केवळ जात धर्म वंश पंथलिंग या सगळ्यांना बाजूला सारते आणि समतेचा संदेश देते. वारीत आपण मी पण विसरतो, पण समाजात मी पण विसरता येत नाही. समाजातील जातीभेद, रूढी, परंपरा, अहंकार यांच्या भिंती अजूनही पडलेल्या नाहीत. त्यामुळेच वारीचे सामर्थ्य आजवर समता संगराला लाभलेले नाही. आणि म्हणूनच हा विषय एक आवाहन देतो, जो म्हणतो की वारी फक्त शब्दात चालण्यात न राहता ती विचारात, वर्तनात आणि समाज व्यवहारात उतरावी. आता याच वारीचे सामर्थ्य समता संगराला लाभण्यासाठी काय करावं लागेल? तर बघा, वारी मधला पावलीचा खेळ असतो. पावली करणारा माणूस कोणत्याही जातीचा असो, त्याचे पाय मात्र धुळीतच असतात. आणि आजच्या समाजाला ही पावली सांगते, ज्यांनी विठ्ठलासाठी पावली घातली ना, त्यांनी मनातील भेदभावाचे काटेही काढले पाहिजे. मग आज सोशल मीडियाद्वारे द्वेष वाढला तर आपण संवादाने प्रेम वाढवूया. आर्थिक विषमता वाढली तर मदतीचा हात देऊया. मला वाटतं वारीचा जो आध्यात्मिक कंप आहे ना, तो समाजातल्या प्रत्येक नकारात्मक गोष्टी विरुद्ध कृतीत बदलला पाहिजे. मित्रांनो, या सगळ्यात एक मुद्दा आणि एक प्रश्न टाळता येत नाही की वारीचे सामर्थ्य समता संगराला लाभावे असं म्हणत असताना याच वारीचे सामर्थ्य खुद्द वारीला, वारी करणाऱ्या वारकऱ्यांना आणि वारकरी संप्रदायाला कळले आहे का? कारण बघा, वारी करणारे फक्त त्याचा अनुभव पावलांपुरताच मर्यादित ठेवतात, तो जीवापर्यंत पोहोचू देत नाही. वारी समतेचा ध्वज उंचावते, पण अजून काही वारकरी त्या ध्वजाखाली उभे व्हायचे बाकी आहेत. आणि म्हणूनच बहिणाबाईंचे अभंग गाणारेच कधी स्त्रियांच्या भूमिका नाकारतात, त्यांना कीर्तनाला उभं राहू दिलं जात नाही. हरित वारीचा संकल्प करणारेच कधी प्लास्टिक टाकतात, तर विविधतेत एकता म्हणणारेच कधी पंक्ती वेगळ्या करतात. त्यामुळे वारीचे सामर्थ्य समाजाला लाभण्यापूर्वी ते आधी वारकऱ्यांच्याच हृदयात उतरलं पाहिजे. कारण वारी म्हणजे फक्त चालणं नाही, तर ते बदलणं आहे. आणि मला वाटतं ज्या दिवशी इथला प्रत्येक वारकरी हा लोकशिक्षण, आत्मभान आणि आत्मसाक्षात्कारातून समतेचा मार्ग स्वीकारेल, त्या दिवशी वारीचे सामर्थ्य समाजापर्यंत पोहोचणं केवळ शक्यता नाही, तर शाश्वती ठरेल. आणि यासाठी शेवटी शंतनू कांबळेंच्या शब्दात इतकंच, समतेच्या वाटेनं तू खणकावित पैंजण यावं, तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं. धन्यवाद.